तर ते म्हणायचे की ये तो अकबर की खिचडी आहे म्हणायचे ते. म्हणजे याचा अर्थ असा की कुठे ना कुठे आम आदमी पक्ष कमी पडतो आणि कुठे ना कुठे BJP वाढते, परंतु आम आदमी पक्षाने केलेल्या योजनाविषयी त्यांची नाराजगी नव्हती. म्हणजे कुठे ना कुठे त्यांना त्याचा फायदाही मिळत होता. आणि याच्यामध्ये उमेदवाराची चयन जी आहे, जसं भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधून आलेल्या बंडखोर उमेदवारांना तिकीटं दिली, याचा अर्थ भाजपकडे स्वतःकडे यंत्रणा नव्हती की आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्या, आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीटं द्यायची म्हणून. त्याचप्रमाणे थोडंसं तुम्हाला थांबवतोय, ज्या प्रकारचे आता हे पहिले सुरुवातीचे कल आहेत, अगदी पोस्टलचे हे कल आहेत, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर दिसतंय. या सगळ्या कलांमध्ये आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, पहिला कल भाजपच्या बाजूने दिसतोय श्वेता. आणि पहिली पोस्टल मतांची मोजणी होतीये, कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय. न्यूज 18 लोकमत वरती अचूक आणि वेगवान निकाल आपण बघणार आहोत. दिल्लीत विधानसभेचे सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर दिसतेय. दिल्लीच्या काही जागांमध्ये भाजप 2 आणि आप 2 जागांवरती आघाडीवर आहे. म्हणजे ही काटेकी टक्कर भाजप आणि आप मध्ये आता दिसायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे हे फक्त कल आहेत आणि यामध्ये भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 2 जागांवर तर आप 2 जागांवरती आघाडीवर दिसतंय. हे कल सुरुवातीला हाती येत आहे. 70 जागांच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला भाजप सातत्यानं अतिशय पिछाडीवर गेल्या 2 निवडणुकांमध्ये दिसलं. एकूणच विरोधकांची अवस्था दयनीय अशी होती, पण यावेळी मात्र तसं चित्र दिसलं नाही. लँडस्लाइड विक्ट्री 2 वेळा तर तिथं आपला मिळालेली होती. जवळपास 62 जागांपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता तो जो परफॉर्मन्स आहे तो रिपीट करणं शक्य आहे का आपसाठी? आणि दुसरं म्हणजे भाजपला गेल्या 25 वर्षांपासून जी सत्ता मिळवता आलेली नाहीये, दिल्लीत सत्ता म्हणजे दिल्लीवर झेंडा आहे, देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे, पण दिल्ली त्यांच्या हातात नव्हती. ही सल मात्र त्यांच्या कायम मनात होती. आणि मला वाटतं आपण त्याच्याबद्दल सरांना विचारूया. केसरी सर, देश तर 3 वेळा ताब्यात आला, पण दिल्ली हातातून निष्ठत होती. दिल्ली विश्वास दाखवत नव्हती. विधानसभेला, लोकसभेला त्यांच्याकडे जायचे दिल्लीकर, पण विधानसभेला नाही. असं का होत होतं? आणि आता भाजपसाठी 25 वर्षांनी हा विजय मिळवणं किती महत्त्वाचं असेल?